अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तीचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. शक्तीचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ. सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या देवावर एवढा विश्वास आणि भरवसा ठेव की संकटात तू असशील आणि तुझी चिंता देवाला असेल. त्यामुळे तुझा जो विश्वास देवावर आहे तो सदैव कायम असाच ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना, मग ही ताकद जोपर्यंत तुझ्यासोबत आहे तोपर्यंत कोणाचीच तुला गरज भासणार नाही. स्वामी म्हणतात, अरे बाळा, किती वेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही. एखाद्याच्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही. तुझ्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेव. योग्य वेळी तो इतका देतो की मागायला तुला काहीच उरत नाही. स्वामी म्हणतात, कोणाच्या आधारावर उभे राहण्यापेक्षा धडपडत पुढे सरकलेलं कधीही बरं असतं, जेणेकरून आपण कोणावर अवलंबून राहू शकणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तू स्वतःला असं बनव ज्याच्याजवळ तू उभा आहेस त्याला गर्व आणि ज्याच्याजवळ तू नाहीस त्याला हेवा वाटला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनामध्ये जितकी मोठी स्वप्न असतील तितक्या मोठ्या संकटांना तुला सामोरे जावे लागेल आणि जितकी मोठी संकटं असतील तुझ्या आयुष्यामध्ये तितकेच मोठे यश तुला प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचे विचार, तुमचे व्यवहार आणि तुम्ही केलेले कर्म हे तुमचे स्वतःचे भाग्य लिहत असतात. बाळा, ह्या संदेशातून स्वामी तुला साथ द्यायला येत आहे. नक्कीच तू संकटमुक्त होशील. इतकेच नव्हे तर तुझे प्रामाणिक प्रयत्न बघून स्वामी तुझ्यावर खुश होतील आणि तुला बक्षीस म्हणून तुझ्या अपेक्षेपेक्षाही खूप मोठं फळ देतील आणि तुला नक्कीच साथ देतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनात चाललेला गोंधळ आम्ही समजू शकतो, पण तू एवढा गोंधळून जाऊ नकोस. तू शूर आहेस, धीट आहेस, घाबरून जाऊ नकोस. तुला यातूनही आम्ही नक्कीच मार्ग दाखवू. स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर विश्वास असेल तर जे देईल त्याच्यात समाधान मान, पण जर तुझा स्वतःवर विश्वास असेल तर आम्हाला सुद्धा तुला जे हवं ते देणे भाग पडते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.